पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। पृथक्त्वेन तु यज्ञानं ज्ञानाभावान् पृथक्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्। 21वा श्लोक आहे। मागच्या श्लोकात सात्विक ज्ञान कसं असतं हे समजून दिलं आणि सांगितलं की आता राजस ज्ञानाचं जे चिन्ह आहेत, लक्षण आहेत, ते तुला आता सांगतो की असं जे ज्ञान आहे ते सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सुखी दुःखी आणखीन काही कर्तृत्व भोक्तृत्व म्हणा काय त्याची जे असतील नामरूपाचे लक्षणं किंवा स्वभावाचे लक्षणं या सगळ्याकडं पाहून प्रत्येक भूतमात्र भिन्न भिन्न आहे असं ते राजस ज्ञान ठरवतं। आणि त्यामुळं वरच्या बाजूला पाहत असल्यामुळं आत्मज्ञान किंवा आत्म्याकडं आत्मस्वरूपाकडं त्याचं लक्ष जात नाही असं असणारं राजस ज्ञान आता सांगतो। तरी पार्था परियेस ते ज्ञानगा राजस जो भेदाची कास धरून चाले। आता हे अर्जुना, राजस ज्ञानाबद्दल सांगायचं झालं तर सरळ अशी एक व्याख्या आहे त्याची की ज्याच्या ठिकाणी फक्त भेद आहे ते ज्ञान भेदालाच धरून चालतं असं राजस ज्ञान आहे। विचित्रता भूतांची आपण आतून ठिकरिया बहुचके ज्ञातया आणली जेणे। आता याच्यामध्ये असं दाखवतात की हे जे ज्ञान आहे ते भूतमात्रांच्या ठिकाणी एक वेगवेगळं ठरवतं। म्हणजे एक असं आहे की वेगवेगळी चित्र दिसत असतात त्याला विचित्र म्हटलं गेलं। माऊलींचा एक शब्द आहे एका ठिकाणी की विचित्र विश्व। हे विश्व कसं आहे, विचित्र आहे। आणि त्याच्याकडं पाहता पाहता राजस ज्ञान स्वतःच्याच ठिकाणी आपल्या ज्ञानाचे तुकडे करून घेत ठिकऱ्या त्या ठिकाणी निर्माण होतात। म्हणून मग काय आहे, अमर्याद असणारं स्वरूप पण वरच्या उपाधीकडं पाहून भेद निर्माण झाला आणि त्या भेदानं त्याच ज्ञानानं मनुष्य जो राजसी मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी अस्थिरता प्राप्त झाली। जैसे चाचा रूपा आड घालोनी विसराचे कवाड मग स्वप्नाचे काबाड ओहरी निद्रा। एकंदरीत काय आहे की जसा एक आपल्या ठिकाणी पालट होतो। पालट काय होतो की आता मी कोण आहे, माझं नाव काय, माझा पत्ता काय, हे सगळं जे काय आपल्या ठिकाणी आहे कधी आपल्याला कोणी झोपीतनं उठवलं तरी आपण हे सगळं सांगू शकतो। पण आपण एकदा झोपी गेल्यावर आठवणीत राहतं का आपल्या, तर राहत नाही। म्हणजे मग एकदा झोप लागली की सगळं विसरून जातं, विसराचं कवाड लावलं जातं असं माऊली म्हणतात। म्हणजे कवाड लावल्यावर जसं आतलं दिसत नाही आणि आत असतील त्याला कवाड लावल्यावर बाहेरचं दिसत नाही तसं हे सगळं होतं। पण हे झोपीच्या पोटात ना मग झोप पुन्हा स्वप्नाला काढते आणि स्वप्नाच्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते अनेक प्रकारचं। आता काय आहे की आपल्याकडं अतिकष्ट असले म्हणजे आणखी एक त्याला सांघिक शब्द असतो काबाड कष्ट। कारण कष्ट नुसतं नाही तर काबाड कष्ट म्हणजे विनाकारण। काबाड ह्याचा अर्थ उगीच, जसं ह्या भंगार गोळा करतो म्हणजे तो काबाडच सगळं असं सगळं। स्वप्नाचे काबाड म्हणजे हे स्वप्नात काय आहे सत्य, सगळं असंच गोळा केलेलं
आणि ते सगळं स्वप्नामध्ये काय होतं उभं राहतं. त्याचं सगळं जे काही असेल भास, त्या भासाला गोळा करत असलेलं स्वप्न असतं. तैसे स्वज्ञानाची पवळी, बाहेरी मिथ्याचा महाखळी, तिही अवस्थांच्या वह्याळी दावी जे जीवा. आता होतं काय तर काय आहे की जसा एखादा दिवा असतो, जसं रेल्वेला दिवा असतो, दिवा एकच, पण साधं नुसता असला दिवा तर मग त्याचा शुभ्र प्रकाश, तिथं तांबडी काच पुढं सरकवली की तांबडा प्रकाश, मग गाडी थांबवणं हा व्यवहार होतो. आणि हिरवी काच पुढं आणली की गाडी निघण्याकरता निशाणी झाली, हिरवा प्रकाश दाखवला. दिवा एकच ना, दिव्यातली ज्योत एकच, तिचा रंग एक, पण काचेने काय केलं, कधी तांबडं कधी हिरवं, हे जसं केलं तसं आमचं ज्ञान एकच आहे. पण स्वज्ञानाच्या, आता जे काय आपल्याजवळचं ज्ञान आहे त्या ज्ञानातून आपल्या ठिकाणी काय होतं की या मायेचा जो काही आमच्या ठिकाणी असलेला, जसं तिथं काच, रंगीत काच, तशी ही माया ही काय करते तर बाहेरचं सगळं असं वेगवेगळं दाखवते. आणि त्याच्यात हे जे काही अवस्था आहेत त्यात कधी जागृती, कधी स्वप्न, कधी झोप, ह्या तिघांच्या अवस्थेच्या ठिकाणी आपली आपली सत्ता असते. जागृतीत जेव्हा जागृतीची सत्ता असते तेव्हा जे बघल जे करल त्याला सत्यत्वच देतो. स्वप्नात स्वप्नाची अवस्था असते तेव्हा स्वप्न पाहणारा कधी स्वप्नाला खोटं म्हणत नसतो, जागं झाल्यावर म्हणेल. पण स्वप्नात आहे ते सत्य, झोपीत दोन्ही विसरतो, हे सत्य आणि ते विसत्य. अशा तऱ्हेचा खेळ करून कोण होतं तर ह्या तिन्ही अवस्थेत ही माया करत असते. अलंकारपणे झाकले, बाळा सोने का वाया गेले, तैसे नामरूपी दुरावले अद्वैत जया. तर याच्यामध्ये काय आहे की एक उदाहरण दिलं की जसं बाळक आहे आणि हौशी होते आईवडील, त्यांनी काय केलं, खूप दागिने केले त्याला. मग गळ्यातलं, कानातलं झालं, मनगट्या जे काय असतील ते, पायातले वाळे म्हणा, कितीतरी दागिने, कमरेला करदोडा, अनेक दागिने केले. आता इतके दागिने झाले, माळा तर एकापुढे एक एकापुढे एक बाळ झाकलं गेलं त्यात. हे सगळं खरे, अलंकारानं बाळाच्या अंगावर इतकी काही शोभा निर्माण झाली. आणि ते बाळ काय करायचं, त्याला माळाला घ्यायचं, तोंडात घालायचं, इकडं वर तिकडं वर. अलंकार घातले आणि अलंकाराने बाळ कसं सौंदर्यवान दिसतंय, शोभिवान दिसतंय, हे आईवडिलाला. त्याला हे सोनं ह्याचं काय, त्या सोनेपानाला बाळाला काही ज्ञान नाही. ते मग तोंडात घालायची वस्तू आहे का अशी ओढून काढायची वस्तू आहे, त्याला काही नाही. जसं वरच्या अलंकाराकडं पाहून बाळ कसं दिसतंय अलंकाराने, हे फक्त आईवडील पाहतात किंवा आणखीन कोणी आले तर त्याची प्रशंसा करतील. तसं ह्या ज्ञानानं नामरूपाचाच एकदा छंद लागला, रूपाकडं पहा, त्याचं काय नाम आहे त्याच्याकडं पहा, मग त्याचा व्यवहार कर. आता आत्म्याची कुठं आठवण होती, वर जे असेल नामरूप त्या नामरूपातच हे गुंतलेत. त्यामुळे तैसे नामरूपी दुरावले अद्वैत जया. आता खरं पाहायला गेलं तर आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काही नाही, अद्वैत आहे. रोज आपल्याला हा अनुभव आहे, अद्वैताचा अनुभव सगळ्याला आहे. अगदी रोज अभ्यास ज्ञानेश्वरीचा करत असेल त्यांनाच आहे असं नाही, इतराला. झोपेत कुठं काय असतं, तेव्हा अद्वैतच आहे ना. मीच विसरलो तर तू कुठं शिल्लक राहिला तिथं. म्हणजे हे अद्वैत जसं आहे तसं स्वरूप आहे, पण त्याचा विसर झाला. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मूढा, वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी काय आहे की अशी एक दिली आपली काय उदाहरण दाखवून दिलं की गाडगे तयार झालेत आणि त्या गाडग्याकडं पाहत पाहत त्या गाडग्याचा जो आकार असतो त्या आकाराप्रमाणे मग गाडग्याला नावं येतात. ह्याला बोळकं म्हणा, त्याला अजून दुसरं काहीतरी म्हणा,
जरा काय भाजी शिजवण्यासारखं असलं की त्याचं नाव वेगळं, पाणी भरायचा डेरा, ही ज्याची त्याची नावं, झाकण वेगळं आले की झाकणी आली, अजून काहीतरी आलं. पण हे सगळं मातीचं हे जातं विसरून. ह्या भांड्याची नावं आणि ह्या भांड्याचा उपयोग कुठं कुठं कशासाठी तेवढंच पाहिलं जात असल्यामुळं जे काही असेल ते भांड्याकडं म्हणजे त्या मातीच्या भांड्याकडं पाहता पाहता मातीपणा विसरला. आता त्यात काय आहे, माऊलीने असं एक थोडंसं दिलं शब्द, किंवा सगळे नसतील विसरत, पण काही मूर्ख तरी विसरत असतील ना की हे भांडं मातीचं आहे, ह्याचा विसर त्यांना पडत असेल. का वस्त्रपणाचे नि आरोपे, मूर्खाप्रती तंतु हरपे, नाना मुग्धा पटुलोपे दावोनी चित्र. आता त्याच्यात काय आहे की आणखीन त्याच प्रकारचं उदाहरण आहे की जसं वस्त्र आहे आणि मग वस्त्राचा रंग, वस्त्राला आलेले वेलबुट्ट्या, त्याच्यावरची नक्षी, हे सगळं बघायला गेलं म्हणजे आत हे सगळं धाग्याने बनलं आहे हे कोणाच्या आठवणीत राहते, धागे पण विसरून गेलं. आणि हे वस्त्र काय, मग त्याला काय धोतर म्हणायचं का, ह्याला साडी म्हणायचं, किंवा ह्याला अंगातला शर्टचं कापड म्हणायचं का दुसरं काय, यावरच आपण काय करत असतो, लक्ष देतो. पण हे धाग्यापासून बनलं आहे आणि सगळ्या वस्त्रात एकच प्रकारचा धागा आहे, पुन्हा रंगरंगोटी, याचं भान आपल्या ठिकाणी राहत नाही. नाना मुग्धा पटू लोपे दावोनी चित्र. आता काय आहे की काही ठिकाणी त्याचे अर्थ वेगळे लागतात, पण जेव्हा बोली भाषा बाहेर असते तेव्हा या अर्थाचा विचार कोणाकडे येत नाही. माऊलीने इथं दिलं आहे की नाना मुग्धा पटू लोपे दावोनी चित्र. एका कापडावर काय केलं, चित्र काढलं, आणि ते चित्र काय असेल तर त्या चित्रामध्ये असं होतं की अग्नी असा निघालेला आहे, पेटत 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 त्याच्या ज्वाळा पुढं चालल्यात आणि मोठी गवताची एक गंज आहे तिथं, आणि तिथं आता पुढं सरकत आला तेव्हा चित्राकडं पाहणारा एकटक बघत बसला. ते म्हणले अरे काय झालं, किती वेळात अग्नी येतोय, पुढं बघतो म्हणलं. आता हे चित्र आहे, पण पाहणारा कोण आहे, त्याचं नाव दिलं मुग्धा. वास्तविक आता हे नाव ठेवतात मुलीच, आणि माऊलीने त्याला मूर्ख समजले. म्हणजे नाव आणि आपल्या त्याचा अर्थ काय होतो याचा विचार समजून येत नाही. तेव्हा एकंदरीत हे पाहणारा जो कोणी किंवा त्या चित्राला लुब्ध झालेला, तो चित्र पाहता पाहता हे चित्र कापडावर काढलेलं आणि चित्र हे चित्रच आहे असं विसरून जातो. तैसी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची वासना निमोन गेली. एकंदरीत हेच ज्ञान आहे की जे काल सात्विक ज्ञान कसं असतं जे सांगितलं तेच ज्ञान आहे, पण आज रजगुणातून बाहेर पडतं आहे. म्हणून तेच ज्ञान आता काय करतं आहे की जसं सात्विक ज्ञान आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळं ऐक्यबोध झालता, आता तो ऐक्यबोध निघून गेला आणि हे सगळं नामरूपाशी गुंतल्यामुळं त्याच्या ठिकाणी जर असेल तर भिन्नत्व निर्माण झालं. मग इंधनी भेदला अनळू, फुलावरी परिमळू, का जळभेदे शकलू चंद्र जैसा. त्याला उदाहरणं दिली की काही नाही, आपला दृष्टीदोष झाल्यासारखा होतो, वास्तविक त्यात काही बदल झाला नाही. जसं अग्नी पेटवला आणि लाकूड जाळत असलं की त्याचे कोळसे तयार झाले, मग काही कोळसे काही सगळ्या मापाचे आहेत का, काही लांबट आहेत, काही वर्तुळाकार आहेत, काही आयताकार आहेत, अजून कोणता ना कोणता आकार प्रत्येक कोळशाला आहे. पण एकच विस्तव आहे, एकाच लाकडाचा हा कोळसा आहे. हे आकार वेगवेगळे झाले आणि त्या आकाराकडे पाहताना आपण मग ह्याचा आकार तसा, त्याचा आकार तसा, त्याचा आकार तसा असं म्हणू लागलो. फुलावरी परिमळू, तसंच फुलाचीच सगळी झाडं आणि सुगंध आहे, पण प्रत्येक फुलाला वेगवेगळे आहे. मोगऱ्याचं फूल, चाफ्याचं फूल सुगंधामध्ये वेगळेपण आहे, निशिगंधाचं फूल सुगंधामध्ये वेगळेपण आहे. मग जितकी सुगंधाची फुलं आहेत त्यांचं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. त्या वासाचंच आपल्याला लक्षात येतं की हे
झाडाचं फूल आहे, याचा वास असा आहे. म्हणजेच वास्तविक पाहता वास हा सगळ्याचा सारखाच, त्यात भेद असतील, पण त्यामुळं फुलाच्या ठिकाणचा आणि त्या वासाच्या ठिकाणचा भेद झाला. का जळभेदे शकलू चंद्रू जैसा, तसंच पाणी, पण पाणी वाऱ्याने हालायला लागलं की त्यात जे काही चंद्राचं प्रतिबिंब दिसतंय त्या चंद्राचे तुकडे तुकडे झाल्यासारखं दिसायला लागलं. या लाटेने तिकडे एक तुकडा नेला, त्याच्या पुढं मग दुसरा तुकडा, एकच चंद्र पण लाटेच्या हालचालीनं चंद्राचे तुकडे झालेत असं वाटतं. तैसे पदार्थ भेद भऊ असं, जाणोनी लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथ. एकंदरीत काय आहे की राजस ज्ञानानं आपल्या ठिकाणी काय होतं की जे काही असेल त्या पदार्थाच्या ठिकाणी भेद होऊन त्याचे जे रूप, त्याचं काय आकार किंवा त्याला दिलेलं नाम, ह्यात सगळ्यात बदल होतो. आता कितीतरी वेळी घरी होतं, लहान मुलं असले ना आणि 2-4 जण असले की सकाळी चहाला बसले प्यायला की उगीच सगळ्यात भांडण, माझा मोठा कप, तुझा लहान कप, तुझ्या कपात असं चित्र आहे, मग मला का तो कप दिला नाही. उगीच कप कसा ना, चहा एकच आहे ना, सगळ्या घराला चहा एकच केला आहे, पण मुलं त्या कपाकडं बघून जसं भांडतात तसं लहान मोठा आकार पाहून त्या पदार्थाकडं पाहून आपल्या ठिकाणी काय होतं, त्या राजस ज्ञानानं भेद निर्माण होतात. आता तामसाचेही लिंग, सांगेन ते ओळख चांग, डावलावया मातंग सदन जैसे. आता त्याच्याकडं या सगळं राजसाचं चिन्ह सांगितल्यानंतर आता तामस ज्ञान कसं आहे ते सांगायचं, त्याची लक्षणं काय सांगायची. हे का सांगता, हे जर योग्य नाही, हे तुमच्या ठिकाणी तामस ज्ञान नसावं असं जर तुमची इच्छा असेल तर सांगता का. मग जसं मातंगाच्या घराकडे जाऊ नये, त्याच्या घरात बसू नये, किंवा त्याला बोलताना ठराविक अंतरावर बोलावं, त्याच्या तोंडातला जो काही पडत असेल ते थुंकी आपल्या अंगावर सुद्धा कुठे येऊ देऊ नये, इतक्या अंतराने बसावं. हे तो कोण आहे हे कळालं तर होईल ना. म्हणून मग तुम्हाला तामस ज्ञानाचं लक्षण सांगतो. यत्तु कृत्स्नवदे कस्मिन् कार्ये सक्तम हेतुकम्, अतत्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम्. आता हा 22वा श्लोक आहे. ह्याच्या अगोदरचा 21वा श्लोक आपण पाहिला की ज्या ज्ञानाच्या ठिकाणी कोणतं प्रमाण, कोणती युक्ती, तसंच काय आहे की कोणत्याही प्रकारचं त्याच्यातलं जे काही पूर्णत्व आहे याचं काही नाही, आणि ते जे ज्ञान आहे ते विचाररहित, विषयरहित असं असल्यामुळं त्याला अल्पत्व येतं, म्हणून ते तामस ज्ञान आहे. तरी किरीटी जे ज्ञान, हिंडे विधीचे निवस्त्रेहीन, श्रुती पाठीमोरी नग्न म्हणोनी तया. आता त्या ज्ञानाला किती विचित्र हे ज्ञान, हे सांगण्याकरता त्याचं जे काही स्वरूप आहे ते दाखवलं. तामस ज्ञान म्हणजे कसं आहे तर त्याला विधी माहीतच नाही. शास्त्राने जे काही वागण्याच्या पद्धती दिल्यात अजिबात त्याच्याकडं नाही. एरवी मनुष्य काय आहे की शास्त्र जाणत असेल, शास्त्र ऐकून वागत असेल तर त्याचं वागणं काय आहे, शास्त्राच्या चाकोरीत नसतं. तो जरा काही झालं तर नैतिकतेची भीती असते त्याला की आपलं चुकलं की आपण काय झालं, नैतिकता सोडून दिली असं त्याला वाटतं. पण तामस ज्ञान त्यात काही नाही. म्हणून असं सांगितलं की विधीचं वस्त्रच तो अंगावर घालत नाही. आता ज्याच्या अंगावर कोणतंच वस्त्र नाही तो झाला की नग्न. तेव्हा तामस ज्ञानाचा मनुष्य नग्नच आहे. श्रुती त्याच्याकडे बघून पाठमोरी होते. मनुष्याच्या अंगात कपडा नाही म्हटल्यानंतर कोणती स्त्री काय करते, बाजूला तोंड करते. तसं श्रुतीने त्याच्याकडे बघायचं सोडून दिलं आणि ती पाठीमोरी झाली की हे उघडं नागडाचं आहे, ह्याच्याकडं कसं पाहावं. म्हणजेच अशा तामस ज्ञानाला शास्त्रही नको म्हणतं आणि श्रुती नको म्हणते.
एरी ही शास्त्र बटिकरी, जे निंदेचे विटाळवरी, बोळविलेसे डोंगरी म्लेंचे धर्माच्या. एकंदरीत काय आहे की यानं काय केलं आहे तर शास्त्राला बहिष्कार टाकल्यासारखंच आहे. आणि मग तो काय करतो, जरा काय झालं म्हणजे शास्त्रातल्या ज्या सांगितल्या त्या गोष्टीची निंदा करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे शास्त्र मानत नाहीत, वेद मानत नाहीत, असे जे म्लेंछ आहेत त्यांचं वागणं किती चांगलं आहे असं तो म्हणत असतो. म्हणजे इकडं आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो, आपल्या घरातले जे काही असेल चालरीती त्या सगळ्या चुकीच्या आणि ह्यांच्या सगळ्या चांगल्या. म्हणजे नको त्या धर्मातल्या लोकांचं बेछूट वागणं ह्याला चांगलं वाटतं. आणि आपल्या ठिकाणी जे नैतिकतेनं साचेबंद वागणं चालू केलं की जेणेकरून तुमचा आचारधर्म चांगला राहील त्याची तो निंदा करतो. जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे, घेतले भोवे पिसे होवनिया. एकंदरीत या ज्ञानाला तामस गुणामुळं तामस ज्ञान असं म्हणतात. आता हेच ज्ञान म्हणजे कसं आहे तर जसा एखादा वेडा उगे रस्त्याने हिंडत असला, काही बडबडतो, त्याला काही का बोलतो, कोणाला बोलतो काही नाही, एकटा एकटा कधी हसतो, कधी कोणाला शिव्या देतो, कधी रडतो, काहीही करतो. कारण तो कोण आहे, वेडाच येतो. त्याच्या ठिकाणी काय आहे ह्याला काही धरबंद नाही. तसं तामस ज्ञान आहे. जे सोयरिके बाधू नेणे, पदार्थी निषेधू न म्हणे, निरोविले जैसे सुने शून्य ग्रामी. आता त्याच्यात दाखवून दिलं की ह्याच्या ठिकाणी काय आहे की कोणाचा संबंध करावा, कोणाचा करू नये, ह्याला काही त्याला त्याचं काहीच नाही. कोणाचाही संबंध करायला त्याची तयारी आहे. एवढंच काय तर जो काही असेल चांगला पदार्थ त्याचासुद्धा तो निषेध करेल. एखाद्या चांगल्या पदार्थाचं वास्तविक पाहता काय असावं, एखादा माणूस काय अत्तर लावून आला, मग आता जवळ बसला की माणसाला दुसऱ्याला वास येतो. कोणतं अत्तर काय आहे हे सुद्धा त्याला काय लगेच त्याच्यावर प्रशंसा होते. हा लगे म्हणतो काय घाण लावली, म्हणजे त्या अत्तराला अत्तर म्हणतात हे कळत नाही, हे कशाचा तरी वास येतो आहे असं तो निषेध त्याचा करतो. मग आता त्याच्याकरता याच्या ठिकाणी ज्या काही आहेत त्या सगळ्याच काय आहे की जसं त्याला उदाहरण दिलं, निरोविले जैसे सुने शून्य ग्रामी. आता जसं काय आहे मोकळंच घर आहे, पण कुत्र्याला काय एका दिवस खायला नाही मिळलं तर झोपायला मिळतं की थंड वातावरण आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला त्या घराला जाऊ नये किंवा हे घरात काही नाही ह्याचं काही कुत्र्याला काही नाही. तया तोंडी जे नाडळे, का खाता जेने पोळे, तेची एका वाळे एर घेण्याची. तेव्हा आता हा असा आहे की ह्याला काही आवडत नाही असं नाही, काही घेणार, काही खाणार. ज्याच्या ठिकाणी फक्त की जे खाताना तोंडाला चटके बसतात किंवा अजून काहीतरी त्रास होतो तेवढंच सुटतं. नाहीतर तो काही कच्चं खातो, पिकलं खातो, भाजलेलं खातो, करपलेलं खातो, काहीही खातो. कारण त्याला काय खावं काय नाही याचं काहीच नाही. पाही सोने चोरिता उंदिरू, न म्हणे थरविथरू, नेणे मांस खायरू काळे गोरे. आता दाखवलं की उंदीर काय करतात, कुठंतरी काहीतरी असेल. एरवी आपण सुद्धा पाहतो की सोन्याची माळ असो नाही तर आपल्या गळ्यातली माळ असो, जपाची माळ असो, अशी कुठंतरी असली उंदीर तिथून जात येत असलं तर उगाच कुरतडून टाकतात, तुकडे तुकडे करणार. ह्या जपाची माळ आहे आणि ह्याला कसं तोंड लावावं असं काय त्यांना काय. आता कदाचित त्यांना सोनं सापडलं, पण त्यांच्याजवळ आहे का हे किती किती कॅरेटचं आहे, ह्याला किती कमी का जास्त आहे का चोख आहे का कशाचं काय कासा ह्याला काय म्हणतात हेच माहीत नाही. पण उचलून कुठेतरी बिळात नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही. तसंच दुसरं उदाहरण दिलं की जे मांस खाणारे असतात ते कधी विचार करत नाहीत की हे कोणत्या जनावराचं आहे, त्याचा रंग कोणता होता, पांढरा रंग होता का काळा रंग होता, ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना मांस
हेच आवडीचा विषय असल्यामुळं खाणं हेच त्याच्यातलं आहे. नाना वना माझी बाहेरी, कडसणी जेवी न करी, का जीत मेले न विचारी, बैसता मासी. आता त्याच सगळे जे काय आहे त्याच्यामध्ये जसा मोठं काय आहे की काय म्हणू आपण त्याला, अरण्य म्हणा किंवा वनराई काही, आणि त्याच्यात काय झालं, आग लागली, वणवा लागला. मग ते आग जो काही अग्नी त्यात भडकतो तो म्हणत नाही हे चांगलं झाड आहे, हे असं झाड आहे. तसं जे काही त्याच्या पुढे येईल त्याला तो ग्रासतच जसा जात असतो, तसंच कुठलंही असो, एखादा कुत्रं मरून पडलेला असो, मांजर असो, आणखीन काय असो, ते कशाने मेलं आहे, त्याला काही काहीतरी मोठा आजार झालता किंवा काहीतरी कोणी औषधं घातली, काही माशीला काही नसतं. कसलं असलं तर त्याच्या अंगावर जाऊन ती बसणारच. अगा वांता का वाढले या, साजूक का सडली या, विवेकू कावळिया नाही जैसा. तसंच काय आहे की वांती झाली नसल तर कोणी काहीतरी आपलं उतार्यासारखं काहीतरी ठेवले, वाढून ठेवलंय, ते असो कोणतं जरी असलं, आणि चांगल्यातलं अन्न असो अगर नासलेलं कुजलेलं, त्याला काय विटलेलं म्हणू, असं कुठल्या, कावळा सगळंच खातो. हे चांगलं ठेवलं तरी खाऊन टाकणार, आणि नासकं कुजकं काही असलं तरी खाणार. असं सगळं जे काही आहे ते तामस ज्ञानाची लक्षणं चाललीत. तामस ज्ञानाला ही उदाहरणं का दिली तर त्याला कशाचंच काही नाही, तो वाईट वाईट आहे म्हणत नाही, चांगलं चांगलं आहे म्हणत नाही, कशालाही त्याच्या मनात आलं ह्याला घ्यायचं म्हणलं की तो घेत राहतो. अशी उदाहरणं आपल्याला पुढे येत आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.